जय महाराष्ट्र पब्लिक, मी यश आणि आम्ही आलोय तैवानमध्ये. भावांनो, आज करणार आहे आपण कव्हर पार्ट 2. तर चला. तर आपण आलोय आता लायब्ररीच्या 3rd फ्लोअरवर. इथं सगळी मुलं अभ्यासाला बसते ते बुक शेल्फच्या बाजूला. एका वेळी 3,500 ते 4,000 मुलं अभ्यासाला बसू शकते, तितकी लायब्ररीची कॅपॅसिटी आहे. आणि सगळे टोटल सायन्स, लॉ सगळे बुक्स इथं प्रोव्हाइडेड आहेत बघा. भावांनो, आता खाली जाऊया आपण डिजिटल लायब्ररी बघायला. इथं सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत, ते पण एकदम फ्री मध्ये स्टुडंटला ऍक्सेस आहे. सगळे सिम्युलेशन्स आपण इथं प्रॅक्टिस करू शकतो. बघा डोर कसं उघडते ऑटोमॅटिक. रेंजची कॅपॅसिटी आहे 200 स्टुडंट ॲट अ सिंगल टाइम. तर हे बघा, ही आहे डिस्कशन रूम. इथं तुम्ही एकत्र बसून सगळे डिस्कशन वगैरे परफॉर्म करू शकताय. ग्रुप डिस्कशन झाला, अदर डिस्कशन. तर हे बघा, हे आहे लायब्ररीचं आर्ट गॅलरी ॲज वेल एज आपण याला स्टोअर पण म्हणू शकतो. सगळं साहित्य, एज्युकेशनल मटेरियल सगळं इथं अवेलेबल आहे या स्टोअरमध्ये. तर बघा, हा आहे मेन स्टडी हॉल लायब्ररीचा. आता मेडिसिन जवळ आल्या त्यामुळे सगळे अभ्यासाला लागले. म्हणून लायब्ररीतनं बाहेर आल्यानंतर आपल्याला आपला एक मित्र भेटला. ह्यो पण म्हणतोय जय महाराष्ट्र पब्लिक. तर म्हणलंय ह्याला पण तुमच्यावर एक भेट घालून द्यावी. भावाला हलक्यात घेऊ नका, 6 रिसर्च पेपर आहे तिकड्याच्या नावावर. तर भावांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग? लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. असेच नवीन नवीन कंटेंट घेऊन येईन मी. तर भेटू लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.